जयपूरमध्ये एक असं ठिकाण आहे की जिथे दगडांनी वेळ मोजली जाते. हे लोक तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयपूरच्या डे 3च्या पार्ट 2 मध्ये. अल्बर्ट हॉल म्युझियम एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही निघालो जयपूरमधल्या आणखी एका युनिक ठिकाणी, ते म्हणजे जंतर मंतर. तर महाराजा सवाई जयसिंग दुसऱ्यांनी 18व्या शतकात बांधलेलं हे एक ठिकाण एक ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आहे, जिथे वेगवेगळ्या उपकरणांच्या मदतीने वेळ, सूर्याची दिशा आणि ग्रह नक्षत्रांची स्थिती मोजली जायची. इथली प्रसिद्ध उपकरणं ती म्हणजे जयप्रकाश यंत्र आणि रामायंत्र, ज्यांचा वापर करून सूर्याची उंची आणि ग्रहाची पोझिशन कॅल्क्युलेट केली जाईल. इमॅजिन करा, त्यावेळेस टेक्नॉलॉजी नसताना सवाई जयसिंग यांनी स्वतःच्या अभ्यासातून ही उपकरणं डिझाईन केली. खरंच शॉकिंग वाटते ना. त्यानंतर इतिहासाची ही अद्भुत रचना पाहिल्यानंतर आता आमचा मूड थोडा लोकल शॉपिंग कडे वळला. तिथे आम्ही काही सोवेनियर्स आणि राजस्थानी बॅग्स घेतल्या, पण आमची नजर अडकून राहिलेली ती म्हणजे लाखच्या बांगड्या बनणाऱ्या शॉपकडे. इंस्टाग्रामवर इतके दिवस त्या बांगड्यांचे लिस्ट बघून ना माझ्या मनात खूप हाईप तयार झालेली आणि कधी एकदा जाऊन त्या बांगड्या बनवून घेते मला असं झालेलं. म्हणून आम्ही रस्ता शोधत शेवटी मणिहरुंका रस्ता या प्रसिद्ध गल्लीपर्यंत पोहोचलो. या लाखच्या बांगड्यांना इथे अजूनही पारंपरिक पद्धतीने हाताने बनवल्या जातात. प्रत्येक बांगडीला हाताने शेप देऊन त्यावर रंग डिझाईन केलं जातं आणि ते पाहताना ना खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. बांगड्यांची शॉपिंग करून आम्ही निघालो जयपूरच्या सर्वात आयकॉनिक स्पॉटकडे, ते म्हणजे हवा महल. हा हवा महल ना राजघराण्यातील स्त्रियांना बाहेर होणारे उत्सव पाहता यावे, तेही बाहेर न जाता म्हणून बनवण्यात आला होता. आणि तुम्हाला माहिती सगळ्यात शॉकिंग काय आहे की ही 5 मजली बिल्डिंग बांधल्यापासून आजही विदाऊट फाउंडेशन डायरेक्ट भिंतींवरती उभी राहिली. आणि हे सर्व सुंदर नजारे डोळ्यात साठवून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. सो पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.